नमस्कार पशुपालक बंधूंनो, उन्हाला चांगली सुरुवात झाली आहे. वातावरणातलं तापमानही खूप चांगलं वाढलेलं आहे. अशा वेळेस या उन्हाचा, या गरमीचा ताण आपल्या पशूंवर यायला सुरुवात देखील झाली आहे. खरं पाहिलं तर 16 अंश डिग्री सेंटीग्रेड ते 25 अंश डिग्री सेंटीग्रेड हे तापमान आपल्या पशूच्या स्वास्थ्यासाठी खूप चांगलं असतं आणि हे साधारणतः आपल्याकडे फक्त हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात मिळतं. जसजसं हे तापमान 35 अंशाच्या आसपास जातं, 37 अंशापर्यंत जातं, तसतसं आपल्या पशुवर ताण यायला सुरुवात होती. तापमान 40च्या वर गेलं तर पशुला उष्माघात होण्याची देखील शक्यता असते. आपल्याकडील देशी गोवंश या तापमानात थोडासा रुळलेला आहे, परंतु विदेशी गोवंश मात्र या तापमानात सहन करू शकत नाही. आणि विशेषतः जे पशुधन जास्त दूध देते, जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशीमध्ये हा ताण देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. सध्याच आपल्याकडचं तापमान 40च्या पुढे गेलेलं आहे आणि ज्यावेळेस तापमान 35 अंशाच्या पुढे जातं, ते 37 अंशाच्या पुढे जातं, त्यावेळेस दूध उत्पादनात साधारणतः 33% घट झालेली असते. 40 अंशाच्या पुढे घ्यायला लागलं तर अर्धं म्हणजेच 50%पर्यंत उत्पादन कमी होतं. आणि केवळ दूध उत्पादनच कमी होत नाही तर दुधाच्या गुणवत्तेवर देखील याचा परिणाम होतो. म्हणजे काय होतं, फॅट कमी लागतं, प्रोटीन कमी होतात, SNF कमी होतात आणि दुधाची जी गुणवत्ता आहे ती घसरते. आता नेमकं काय होतं उन्हामुळे, अशा ताणामुळे की ज्यामुळे दुधाचं उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता घटणार आहे? तर सर्वात आधी काय होतं तर पशु खाद्य खायला त्रास देतो, टाळतो. मग कमी खाल्ल्यामुळे काय होतं की ड्राय मॅटरचा म्हणजे जे कोरडा चारा आहे ते कमी शरीरात जातो आणि शरीराला ऊर्जा कमी मिळते आणि दूध उत्पादनात साधारणतः 10 ते 30% कमतरता व्हायला सुरुवात होते. ह्या उष्णतेच्या ताणामुळे शरीरातील जे हार्मोन्स आहेत, थायरॉईड हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन आहे, ही कमी व्हायला सुरुवात जाते. याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि मग याचा परिणाम चयापचय म्हणजे त्याचे जे डायजेशन आहे त्याच्यावर होतं, दूध उत्पादनावर परिणाम होतो, कमी व्हायला लागतं. आणि सोबतच कॉर्टिसॉलमध्ये मात्र वाढ होते. कॉर्टिसॉल हे एक असं आहे ज्यानं ताण वाढला की कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं किंवा कॉर्टिसॉलचं वाढलं की ताण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते. हे देखील होतं. आता जेव्हा ऊर्जा कमी प्रमाणात मिळायला लागली, कारण खात नाही आहे पशु, शरीरात ऊर्जेची आवश्यकता आहे, पशुला धाप लागते, पशुला घाम येतो आहे, अशा वेळेस ऊर्जेचं प्रमाण, ऊर्जेची वापर वाढलेला असतो. कारण ही जी उष्णता आहे, धाप लागलेली आहे, पशु घाम येतो आहे, ही उष्णता कमी करण्यासाठी ऊर्जा खर्च होते. परिणामाने असा होतो की दूध तयार करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा इतर कामासाठी वळवली जाते आणि दुधाचं प्रमाण कमी होतं. रुमेन जे आहे, पोट आहे प्राण्याचं, त्याच्या कार्यात बिघाड होते, त्याची pH कमी होते, त्याच्यामुळे सबक्लिनिकल ॲसिडोसिसचं प्रमाण वाढतं आणि पशु मुळातच कमी खात असल्यामुळे दुधातलं फॅटही कमी झालेलं असतं. पशु निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेट झालेला असतो आणि पाण्याची जेव्हा कमतरता असते तेव्हा रक्तप्रवाह कमी होतो, कासेला पोषण मिळत नाही आणि दुधाच्या मात्रेमध्ये, दुधाच्या प्रमाणात कमतरता येते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे ताण हा वाढलेला असतो, शरीरात फ्री रॅडिकल्स वाढलेले असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती यामुळे कमी होते, ज्यामुळे पशु छोट्या छोट्या आजाराला बळी पडतात आणि याच काळात मस्टायटिसचा धोका देखील वाढलेला असतो. या सर्व बाबींचा परिणाम असा होतो की पशुमध्ये कीटोॲसिडोसिस हा आजार निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय असतं कीटोॲसिडोसिस, तर शरीरात जेव्हा ऊर्जेची कमतरता असते त्यावेळेस फॅट जे शरीरात आहे त्याचं विघटन होतं, त्याच्यापासून ज्या कीटोन बॉडीज तयार होतात आणि ह्या कीटोन बॉडीज विषाचं काम करतात. ह्या कीटोन बॉडीज ज्यावेळेस शरीरात तयार होतात त्यामुळे देखील दूध उत्पादन कमी होतं. का तर एक तर ऊर्जेचं प्रमाण कमी आहे, प्रसूतीनंतर दूध निर्मितीसाठी जेव्हा जास्त ऊर्जा लागते अशा वेळेससुद्धा, आणि अशा वेळेस तर परत काय झालं आहे की त्याच्या आहारातून सुद्धा पुरेशी ऊर्जा मिळत नाही आहे आणि मग शरीराची जी ऊर्जा आहे जी दूध उत्पादनासाठी वापरल्या जायला पाहिजे ती इतर कार्यात वळवली जाते आणि दूध उत्पादन घटते. पशुची भूक कमी झालेली आहे, कीटोन बॉडीजमुळे देखील ती अजून भूक कमी होते. ड्राय मॅटर म्हणजे कोरडा चारा पशु खात नाही, त्याला पोषक घटक मिळत नाहीत आणि दूध उत्पादनात आणखी घट होते. यकृत म्हणजेच लिव्हरवर ताण आलेला असतो, लिव्हरमध्ये फॅट जास्त प्रमाणात साठलं जातं, फॅटी लिव्हरसारखी कंडिशन तयार होते, ग्लुकोज तयार करण्याची क्षमता कमी झालेली असते आणि मग दुधासाठी जे आवश्यक आहे लॅक्टोज
त्याची निर्मिती कमी होते आणि दुधाचे प्रमाण देखील कमी होतं. जसं मी सांगितलं की हार्मोन्सचं प्रमाण देखील असंतुलन झालेलं असतं. इन्सुलिन, ग्लुकागॉन याच्यामध्ये बदल झालेला असतो, ज्याचं काम ऊर्जेचं नियमन करणे हे आहे. त्यामुळे ती ऊर्जेचं नियमन देखील बंद होतं, फरक पडतो आणि दूध निर्मिती प्रक्रिया थांबते. पशु ज्यावेळेस भाकड काळात असतो, हे मी सांगितलं जेव्हा प्रसूती आहे त्यावेळेस आहे, परंतु जेव्हा पशु भाकड काळात असतो तेव्हा उष्णतेचा ताण हा त्याच्या काशीच्या पेशींवर खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम करतो आणि त्याचं काम पुढील जेव्हा दूध उत्पादन व्हायचं आहे, जेव्हा पशु दूध उत्पादन देणार आहे त्याच्यावर होतो. वातावरणामध्ये जर 1°C जरी तापमान वाढलं तरी साधारणतः 750 ते 850 मिलीलिटर एवढं दुधाचं प्रमाण घटतं. आपल्या देशात केवळ उष्णतेच्या ताणामुळे साधारणतः 2% इतकंच, म्हणजेच 1.8 दशलक्ष टन दूध निर्मिती कमी होते. म्हणजेच आपल्या देशात साधारणतः 2661 करोड रुपयाचं नुकसान केवळ उष्णतेच्या ताणामुळे झालेलं असतं. मग अशा वेळेस पशुपालकांनी काय करावे? सर्वात आधी पशुला ज्या ताण जो होतं आहे, उन्हाचा ताण, गरमीचा ताण, त्याच्यापासून दूर करायला पाहिजे. याच्यासाठी पशुला सावलीत बांधा, गोठ्यात खेळती हवा राहील याची काळजी घ्या. पशुच्या अंगावर फॉगरद्वारे किंवा जर फॉगरमध्ये पैसा खर्च करणे शक्य नसेल तर पशुच्या अंगावर काही कपडे टाका, पोते टाका आणि जे ओले ठेवा. पाण्यात भिजवलेला कपडा त्याच्या अंगावर टाका. पशुला पिण्यासाठी थंड पाण्याची उपलब्धता करून द्या. योग्य खनिज मात्रेसह सकस आहार द्या. खनिज मिश्रण किंवा सूक्ष्म खनिजांची पूर्तता करा. आणि ह्या सर्व सोबतच पशुचे जे दूध उत्पादन कमी होतं आहे किंवा कमी झालेलं आहे ते वाढवण्यासाठी काही औषधी वनस्पतींचा वापर करा. काही औषधी वनस्पतीयुक्त उत्पादने मार्केटमध्ये आहेत, त्याचा वापर करा, ज्यामध्ये ताणविरोधी गुणधर्म देखील सुद्धा आहेत. आणि ताणविरोधी गुणधर्मासोबतच गॅलेक्टोगोक प्रकारातील हे औषधी असतात. ह्या सर्व औषधींचा वापर आपण जर केला तर पशुधनात ज्या उष्णतेच्या ताणामुळे येणारं जे दूध उत्पादनातील घट आहे ती निश्चितच कमी होईल आणि पशु जास्त दूध द्यायला लागेल. धन्यवाद.